हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर सकाळची आता वाजलेली 7 आणि 7 वाजता आम्ही ह्या ऊसाला एक तिसरी फवारणी करायला बघू शकता। ऊस एक सकाळच्या वातावरणामध्ये एक चांगला असते आणि ऊन पण नसते, त्याच्यामुळे सकाळी फवारणी करणं योग्य आहे आणि दिवस मावळला 4 ते 6 पर्यंत फवारणी करा। आता सकाळी वाजलेली 7 आणि फवारणी करायची चालू आहे। एक सकाळचं 7 वाजले आणि पारसच आहे मी। बघू शकताय आणि आपण एक दुसरी फवारणी केली, त्या दुसऱ्या फवारणीनंतर ऊसाची वाढ वगैरे चांगली झाली। आता तीच फवारणी आहे तिसरी। आता तिसरी फवारणी आपण करायचं चालू आहे। ते तिकडे बघू फवारलेत, जवळपास हे छातीला ऊस लागायलाय। सकाळचे 7 वाजलेले आणि 7 वाजता फवारणी करणं योग्य आहे। एक कवळं ऊन असते आणि कवळ्या उन्हामध्ये त्याला दवा ऊसावरती थोडंसं दैवार वगैरे असते, त्याच्यामुळे ओलीत ओलं फवारणी एक टॉनिक फवारणी आहे। टॉनिक फवारणी करायला आम्ही तिसरं टॉनिक। फक्त फवारणीवरचा ऊस आहे बरं का, याला खत नाही टाकला अजून, फक्त टॉनिक फवारणी काढली पहिल्यापासूनच। आता 3 नंबरची टॉनिक फवारणी आहे। तर आपण ह्याला 3 नंबरचं एक 30 फवारणी करत आहोत। बायो 20 प्लस ते नॅनो युरिया आणि याच्यामध्ये ते बायो 20 त्याच्यामुळं काळुंकी भरपूर येते आणि फुटव्यांची वाढ वगैरे त्याच्यासाठी आहे। जे काय फुटवे झाले असतील त्याची वाढ होण्यासाठी ते बायो 20 काम करते। तर हे आम्ही तिसरी फवारणी तेच आहे जे आपण दुसऱ्या 2 नंबरला फवारणी केलेली आहे, तेच 3 नंबरला फवारणी करत आहोत। तर बघू शकता एकदा ऊसाचं, ही 15-0-12 ह्या व्हरायटीचा ऊस आहे। तर बघू शकता मित्रांनो, आपला ऊस आहे आणि हे आपण ऊसावरतीच ऊस लावलाय। एकही वर्ष याला गॅप दिला नाही, कारण की पहिलं 10,001 होता आणि आता 15-0 लावलाय। ऊसावरती ऊस आहे आणि चांगला आलेला आहे, बघू शकताय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आमचा ऊस कसा वाटला ते पण कमेंटमध्ये कळवा।